सोनगावचं लोक मला भेटले. सोनगावचं शिष्टमंडळांची त्यांनी मागणी केलेली आहे की जो प्रस्ताव नगरपालिकेनं मेढ्याच्या दिलेला आहे त्या बाबतीत त्यांची काय हरकत आहे, परंतु ऑलरेडी त्या मेढ्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे असं त्या लोकांनी मला सांगितलं. स्थानिक आमदार जे आहेत त्या आमदार महोदयांच्याबरोबर मी चर्चा करतो, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि विषय समजून घेतो. मी माता भीमाईच्या स्मारकाचा मार्ग लावला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. परंतु त्याचबरोबर आंबे बंगल्याचाही प्रश्न लटकलेला आहे, त्यासाठी चळवळीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत, त्यासाठी काय करणार? मग तोही विषय आत्ता निघाला होता आमने बंगल्याचा. परत मला वाटतं सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याचा. तर मी आजच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की पुढच्या वेळी जेव्हा बैठक घेऊ आपण लवकरच त्याच्यामध्ये ह्या विषयावर सुद्धा चर्चा करू. पण जो माता भीमाबाई आंबेडकरांचा गेली 10 वर्ष रखडलेला प्रश्न होता तो आता निश्चितपणे मार्गी लागेल. तो पण विषय आला होता मीटिंगमध्ये. त्याची लावतोय आम्ही, पण मी तर असं म्हणेन म्हणजे मी लावतो त्याची बैठक, पण माझ्या अगोदर एकदा प्रशासन बैठक घेईल त्याची. अधिकारी स्तरावर एक पूर्वनियोजनाची बैठक घ्या आणि मग मी आल्यावर आपण त्याची बैठक लावू. आपण लावू ना बैठक एक सविस्तर. विचारा. हे संपले सगळे म्हणजे नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगाने जे काही आता सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आता ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी आपण काही चर्चा करणार आहात का? अनेक गावं नवीन महाबळेश्वर याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर एक वेळ माझी चर्चा झालेली आहे. ज्या विधानसभा क्षेत्रामधली गावं नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये म्हणजे आता सर्वेच्या कामामध्ये आपण समाविष्ट केलेली आहेत तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची चर्चा स्थानिक प्रशासनाने केलेली आहे. साहेबांनी CM साहेबांनी असंच सांगितलेलं आहे की उलट लोकांच्या व्यवसायामध्ये उत्पन्नामध्ये आमदार साहेब या उत्पन्नामध्ये भर घालणारा हा प्रकल्प आहे. आणि पण लोकांची गैरसोय अरे खुर्ची जरा द्या इकडं. लोकांची कुठेही गैरसोय होणार नाही हा प्रकल्प करताना. हा आता पॉलिटिकल घ्या. नवीन महाबळेश्वर ओके. नवीन महाबळेश्वरच्या संदर्भात भारत पाटीलकरांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की आम्हाला आराखडा जो आहे शासनाचा विस्तृत माहिती मिळणं गरजेचं आहे. नेमकं काय होतं याच्याबद्दल आम्हाला शंका निर्माण झाली. पर्यटन विभागाच्या आणि MSRDCच्या वेबसाईटवरती जो काय आराखडा मंजूर झालेला आहे तो ऑनलाईन अवेलेबल आहे. आणि माननीय भारत पाटणकर साहेबांना जर त्या अनुषंगानं काही शंका असतील तर जरूर त्यांच्याशी या बाबतीत एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल. आता घ्या पॉलिटिकल. एकनाथ खडसे म्हणतात की मी पहिल्यापासून राष्ट्रवादीतच आहे, माझा भाजपमध्ये कधी प्रवेश झालाच नाही. इकडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांना विचारा. हो तुम्हाला प्रश्न आहे. मी आता त्यांच्या पक्षाचं उत्तर कसं देणार. पण मला तर राष्ट्रवादीचं मला कसं विचारताय. मी रोज घेतो कॉफी. गाळाभेट पण झाली कुणाची. नाही 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 अहो साहेब तुम्ही गैरसमज करू नका. मला राहू द्या इथं असं काय करता. हे बघा आमदार शशिकांत शिंदे साहेब हे विधान परिषद सदस्य आहेत. मी बैठकीच्यासाठी माझ्या पूर्वनियोजित या ठिकाणी आलो. जिल्हाधिकारी प्रोटोकॉलप्रमाणे SP CO जिल्हाधिकारी मला रिसिव्ह करायला खाली थांबले होते. मी विचारलं बाबा समोरच्या बाजूला एवढी गर्दी कशाची आहे. मला वाटलं म्हणजे काय डेलिगेशन आहे का काय आहे. तर मलाच प्रशासनानं सांगितले की आमदार शशिकांत शिंदे साहेब आहेत. अधिकाऱ्यांना भेटून त्यांचं काय काम शिष्टमंडळाचं होतं ते करून ते माघारी निघाले होते. आणि त्यांनी मला बघितल्यावर ते पुढं आले. म्हणजे येता येत दिसल्यावर मी पुढं ते 2 पावलं पुढं आले मी 2 पावलं पुढं गेलो. आता विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र काम करतोय. नमस्कार चमत्कार झाला. ते म्हणले काय. ते म्हणलं बैठक आहे. म्हणलं चला कॉफी घेऊ असं म्हणून त्याला कॉफी पाजायला आणलं. कॉफी घेतली त्यांनी. नेहमीप्रमाणे जरासं उशीर लागला कॉफी यायला कलेक्टर ऑफिसमधली म्हणून वेळ लागला. कमरा पण काय ना कमरा उघडाच होता. शिपाई येत होते जात होते, अधिकारी येत होते जात होते, व्हिजिटर्स येत होते जात होते. कमरा पण काय नाही त्याच्यात. अहो साहेब
प्रत्येक वेळी राजकारणाचा विचार करू नका ना. मैत्री असती. आता वर्षभरापूर्वी आमदार मकरंद पाटील साहेब महायुतीमध्ये आले. ह्याच्या आधी ते नव्हते, पण आमची मैत्री कायम होती आबा, का नव्हती? मैत्री कायम होती आमची. मैत्री मैत्री असते, राजकारण राजकारण असतं. मला नाही ना तो अधिकार ऑफर द्यायचा. मला अधिकारच नाही ना तो. मला जर अधिकार असता ना तर मग हा प्रश्न मला विचारला असता तुम्ही, तर मी दिला असतो. पक्षवाढीसाठी होऊ शकता ना, तुम्ही प्रयत्न करू शकता. तुमची काय इच्छा आहे? तुम्ही करावं तुम्ही असं. सांगा. तुमची काय जिल्ह्यातल्या माध्यमांची इच्छा सांगा मला, मी वरिष्ठांपाशी पोचवतो. माझी नाही इच्छा. मला काय बघा, मी कसा आहे, पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे. पक्षाचा जो आदेश येईल तो आदेश पाळायचा. सर, एक प्रश्न होता माझा. येस. की महायुतीचा प्रश्न आहे की दादांचे फोटो जे आहेत ते जाहिरातीमधून. अरे आमदार साहेब आलेत, कॉफी वगैरे सांगा. बरं दादा, अजितदादांचे फोटो आहेत ते योजनेतून प्रकट केले जातात, म्हणजे लावले जातात. कुठं? अहो उलट तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला. आता त्याच्यावर पडदा पडलाय, त्याच्यावर काय विचारू नका. पण माझ्या मतदारसंघात सातारा जिल्ह्यात कुठेही दाखवा, महायुतीचे कसलेही कार्यक्रमात आमचे CM साहेबांच्या बरोबर दोन्ही DCMचे फोटो असतात. सातारा जिल्ह्यात कधीच असं झालेलं नाही. साताऱ्यात अशी योजनेचे लागलेले फोटोमधून अजितदादांचे फोटो गायब झाले. साताऱ्यात सातारा शहरात कुणी लावलाय? मी लावलाय. भाजपच्या नेत्यांनी लावला. अरे मग मी काय म्हणतो, आता बघा, मगाशी पण तुम्ही ते राष्ट्रवादीचा प्रश्न मलाच विचारला, आता भाजपचा प्रश्न मलाच विचारताय. सर, महायुतीचा तुम्ही एक घटक आहात म्हणून तुम्हाला विचारलंच पाहिजे ना, कारण का तुम्हाला तुमच्याशिवाय पानच हलू शकत नाही इथलं साताऱ्यातलं. नाही असं काय. ते बघा हलतात पानं बाहेर, ते बघा दार खिडकीतनं बघा तुम्ही केवढं वार आहे. माझा काय संबंध नाही. मी एक सैनिक आहे. मी बघा तुम्हाला सांगतो, शिवसेनेचा एक शिस्तबद्ध बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मी शिवसैनिक आहे. मला पहिल्यापासून पक्षशिस्त शिकवलेली आहे. पक्षात जो आदेश येईल तो 100% पाळायचा, एवढंच मला माहिती. सुप्रियाताई म्हणतात की दादा अन्याय होतोय महायुतीमध्ये. नाही होत. उलट त्यांच्याकडे अन्याय होत होता म्हणून दादा आमच्याकडे आले. ताई चुकीचं सांगताय. म्हणजे त्या ठिकाणी दादा समाधानी नव्हते म्हणून दादानी मकरंद आबांच्यासह निर्णय घेतला आणि ते महायुतीबरोबर आले. हे खरं आहे का नाही आबा? प्रेस कशी अशी खिळमिळीत झाली पाहिजे, काय बरोबर का? आज सचिन गंभीर आहे. दादा, तुमच्या या परिस्थितीच्या आधी शशिकांत शिंदे भाई माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हणाले की पोलीस प्रशासनाचा सोयीनं वापर केला जातोय मला थोपवण्यासाठी. मला तर काय बोलले नाहीत ती. म्हणूनच म्हटलं होतं मगाशी की काय करणार. मी सांगू का तुम्हाला, म्हणजे मी हे बघा, मी नेहमी स्पष्ट बोलत असतो. आमची केवळ गप्पा झाल्या, कॉफी पिली, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी ना कुठलं काम सांगितलं ना मी त्यांच्याशी काय बाकीचं बोललो. बाहेर माध्यम तर ते त्यांचा पक्षाचा विषय, ते काय बोलले असतील. त्यांनी जर माझ्याकडं पालकमंत्री म्हणून काय तक्रार केली किंवा काय आमच्या पोलीस प्रशासनाबद्दल आक्षेप व्यक्त केला, मी त्याची करेन चौकशी. पण ते काय मला बोललेले नाही. कोरेगाव पोलीस स्टेशन बद्दल आहे की त्यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस स्टेशन का? ते मला बोललेच नाहीत ना, ते बाहेर माध्यमाला बोललेत. तुम्ही बोललेले असतील तर मला व्हिडिओ पाठवा. ते म्हणाले गणेश उत्सव झाल्यानंतर मी त्याच्या संदर्भात रस्त्यावर. विरोधी पक्षाचं कामच असतं सरकारच्या विरोधात बोलायचं, सरकारच्या विरोधात मोर्चे काढायचे, सरकारच्या विरोधात आंदोलनं करायची. पण अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये त्यांचा एखाद्या पोलीस स्टेशन बाबतीत, एखाद्या विभागाबाबतीत आक्षेप असेल, तक्रार असेल तर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, त्यांनी जरूर ते मला सांगावं, त्याची शहनिशा केली जाईल. जरांगे पाटलांचा एक प्रश्न आहे. पोलीस यंत्रणा नियमावरती बोट ठेवते, नियम हा सर्वांसाठी चांगलाच आहे, पण काही लोकप्रतिनिधी सांगतात की तुम्ही जरा थोडं कानाडोळा करा, हे योग्य आहे. मी आपल्याला एक सांगतो, जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाच्या बाहेर कुणीही जाणार नाही. नियमामध्ये राहून मी पहिल्या दिवशी नियोजनाची बैठक जेव्हा घेतली, तुम्हालाही मी त्याचं ब्रीफिंग दिलं होतं की 50 डेसिबल का काय अशी जी काय हायकोर्टानं मर्यादा घालून दिलेली आहे डॉल्बीला, त्या मर्यादेमध्ये कुठलंही वाद्य वाजवायला आमची मनाई नाही, कुठलीही मिरवणूक काढायला आमची मनाई नाही. जी काही शिथिलता शेवटचे 4 दिवस आपण देतो ती शिथिलता सरकारला दिलेली आहे. त्यामुळं उत्सवावरती कुठलंही आमचं बंधन नाही. पण त्याचा अतिरेक करणं
आणि इतर लोकांना त्याचा त्रास होणं असं जर कुठं होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल. उदयनराजे साहेबांनी सांगितलेलं आहे की रात्रभर डॉल्बी चालणार नाही झालं तर त्याचे भोग भोगावे लागतील पोलिसांना. खुलेआम पद्धतीनं पोलिसांना आव्हान दिले, धमकी दिली असं म्हणाल काय हरकत नाही? आणि लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे. तपासून घेऊ आम्ही खासदार महोदयांचं वक्तव्य, नियम काय आहेत, हायकोर्टाच्या डायरेक्शन्स काय आहेत, राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय कशा पद्धतीनं फॉलो केलं जातं, ह्या सगळ्याची माहिती माननीय खासदार साहेबांना अवगत केली जाईल. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने पोलिसांबद्दलचं वक्तव्य करणं योग्य की अयोग्य? मी तिकडे म्हणलं- राणे साहेब बोलतायत, इकडे मी म्हणलं ना, खासदार साहेबांना जे नियम आहेत, जी आत्ताची प्रचलित पद्धत आहे, जे हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, महाराष्ट्रातल्या इतर 34-36 जिल्ह्यांमध्ये जी कार्यपद्धती आहे, या सगळ्याच्या बाबतीतलं त्यांना माहिती अवगत करून दिली जाईल. नियम तोडले तर कारवाई होणार का? कुणीही नियमाच्या बाहेर गेलं, कुणीही कायदा उल्लंघन केलं तर ज्या तरतुदी नियमात आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. लेझर लाईटचा वापर बिलकुल केला जाणार नाही, बिलकुल केला जाणार नाही. कडक शब्दात सूचना दिलेल्या आहेत आणि अनेक वेळा या बाबतीत राज्यातल्या इतर जिल्ह्यात कोर्टाने सुद्धा पोलिसांना फटकारलेला आहे. त्यामुळं या बाबतीत जे आरोग्याला अपायकारक आहे अशा बाबतीत कुठंही ते सहन केलं जाणार नाही. ओके, थँक्यू. जारांगेंचा एक आरोप आहे फडणवीस आमदार साहेबांची एक बैठक घ्यायची आहे मला. फडणवीसांच्या बाबतीत एक आरोप आहे जारांगेंचा की सत्तेतील मंत्र्यांना ते कामे करून देत नाहीत, असं सत्तेतील मंत्र्यांना ते म्हणतात. त्यांचा असा आरोप आहे. 8,000 ज्या नोंदी आहेत बाहेरच्या त्या आणून देत नाहीत असं एक बोलत आहे. कोण बोलते? जारांगे पाटील. मी नाही ऐकलं. नाही आहेत आजची स्टेटमेंट आहे मग बघून मग वाचून म्हणजे ऐकून सांगतो तुम्हाला. कारण काय नेमकं त्याचा अर्थ घ्यायचा जारांगेन साहेबांच्या बोलण्याचा? देत नाहीत असं म्हणतात. ते आरोप काम direct करतायत की नाही, तेच कुठलं काम, कुठल्या संदर्भात 8,000 ज्या नोंदी बाहेर आहेत ना हैदराबादला, आणल्या ना आपण, ज्या उपलब्ध झाल्या त्या आणल्या, इतर जिल्ह्यातल्या सुद्धा आणल्या. तेच मी सांगतोय माननीय मनोज दादांना कदाचित बाहेरून जी माहिती मिळती ती थोडीशी अपुरी असते, अद्ययावत नसते. त्यामुळं मी परत अनेक वेळा त्यांना विनंती केलेली आहे की मराठा आरक्षण विषयासंदर्भामध्ये तुमची कुठलीही शंका असली ना तर तुम्ही आधी मला विचारा किंवा मला सांगा, मी तुम्हाला त्याची माहिती देतो. आणि माझं त्यांचं 2-3 दिवसातनं एकदा बोलणं असतं, त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांच्या काही शंका असतात, ते मला फोन करतात, विचारतात. अद्ययावत माहिती दिली तर त्यांचं समाधान पण होतं. या बाबतीत सुद्धा जर काही त्यांचं असेल ना म्हणणं तर त्यांनी जरूर माझ्याशी चर्चा करावी. आम्ही जे प्रयत्न केले ते सांगेन मी त्यांना. मनोज जारंगे पाटलांनी जर पाटण विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिला तर काय परिणाम? आता ते त्यांनी ठरवायचंय. उमेदवार जो कोणी असेल त्यावेळची जी राजकीय परिस्थिती असेल त्याप्रमाणे आहे. शेवटी लोकांचं निर्णय आहे, लोकमत आहे, त्याचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे. जर हा असला तर काय होईल, जर तो असला तर काय होईल, त्या परिस्थितीवर बघू. ओके, क्लोज. एक थँक्यू. शेवटचा प्रश्न आहे. अजितदादा बारामतीत एका गणेश मंडळाच्या कार्यक्रमाला आले नाहीत म्हणून शिवसैनिकांनी का त्याच्या पोस्टरवर काळा कपडा टाकलाय, त्याला ताब्यात घेतलं नाही. कुठल्या शिवसेनेचा आहे तो? उबाटाचा असेल, गणेश जेवरे असं उबाटाचा असेल, उबाटाचा, आमचा नाही. आता हे तुम्ही प्रश्न विचारताना अद्ययावत विचारा ना. माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेना जी सरकारमध्ये मुख्य नेतृत्व करते आहे, निश्चित 100% हा आमचा नसणारा शिवसैनिक हा उबाटा गटाचा असेल. पण कुठलाही जरी असला तरी अशा जबाबदार पदावर काम करणाऱ्या नेत्यांच्या छायाचित्राचं मलिन करणं हे चुकीचं आहे. असं कुणी करू नये, केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.